हाय, हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर हे बघा, दररोजच आपण घरातील कामं किंवा घरातील डेलीचं रुटीन किंवा घरातील ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या काही तुमच्यासोबत शेअर करत असते. परंतु आज काहीतरी वेगळं करावं किंवा तुम्ही पण जे काही म्हणजे नवीन काहीतरी स्किल शिकाल, अशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला ना ब्लाऊजच्या म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत ना, त्यांच्यासाठी काही बेसिक माहिती असते ना, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस कटोरी शक्यतो सगळ्यात स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस क्लासला वगैरे किंवा कुठेही जातो तर ते आपल्याला साधा ब्लाऊज म्हणजे तुम्हाला माहिती असेल फोरटक्सचा म्हणजे साधा ब्लाऊज असतो ना, तो शिकवतात. परंतु आता साधा ब्लाऊज शक्यतो कोण घालत नाही. क्वचित कुठं तर तुम्हाला म्हणजे गावाकडच्या महिला घातलेले दिसतात. पण आता कटोरी, प्रिन्स कट असे वेगवेगळे म्हणजे ब्लाऊज महिला घालत असतात. तर आता आपण कटोरीला कोणकोणते मेजरमेंट लागतात ते पाहणार आहोत किंवा कटोरी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी कोणती मेजरमेंट महत्त्वाचे असतात ते पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं मेजरमेंट आहे ते म्हणजे पूर्ण उंची, त्याच्यानंतर छाती, त्याच्यानंतर कंबर, त्याच्यानंतर चौथा आहे ते शोल्डर, त्याच्यानंतर पाचवा आहे ते शोल्डर पट्टी, सहावा आहे ते मागचा गळा, सातवा आहे ते पुढचा गळा, त्याच्यानंतर आठवा आहे ते कटोरी, त्याच्यानंतर नववा आहे ते मुंडा आणि दहावा आहे ते बाहीची लांबी आणि दंडघेर, अकरावं. तर असे 11 मेजरमेंट जे असतात ना, ते एकदम परफेक्ट आपल्याला लागतात म्हणजे लागतात आणि कटोरी ब्लाऊज याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्याचं कटिंग पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात. आता हे झाले आपले काय झाले मेजरमेंट. परंतु आपल्याला जर ब्लाऊजवरून मेजरमेंट जे आयता एखादा ब्लाऊज असतो स्टिच केलेला असतो, एखादं कस्टमर कसं असतं की बाबा माझं ब्लाऊजवरून मेजरमेंट घे किंवा मला यायला जमत नाही किंवा वेळ नाही आणि ते ब्लाऊजवरून मेजरमेंट घ्यायला आपल्याला सांगतात. तर ब्लाऊजवरून मेजरमेंट घेताना ही मेजरमेंट आपल्याला महत्त्वाची असतात आणि जे स्टिच केलेला ब्लाऊज असतो ना, त्याच्यावरून मेजरमेंट कशी घ्यायची हे सुद्धा आता आपण याच्या पुढे माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी तुम्हाला सांगते, हा जो आहे ना तो हा जुना ब्लाऊज आहे म्हणजे मेजरमेंटसाठी आलेला ब्लाऊज आहे असं समजा. आणि मी तुम्हाला याच्यावरून मेजरमेंट कसे घ्यायचे हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिली गोष्ट ब्लाऊजची खूप पूर्ण व्यवस्थितपणे लावून घ्यायची, अजिबात ओपन ठेवायचा नाही आणि एकदम व्यवस्थित असा पकडायचा. कारण जो जुना ब्लाऊज असतो ना तो थोडासा गोळा झालेला असतो किंवा थोडेसे त्याला गुड्या वगैरे पडलेले असतात, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित पकडायचं. तर आता हे बघा, शोल्डरच्या तिथं पहिलं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला पूर्ण उंची शोल्डरच्या तिथं आणि जी खालची बॅक साईडनं मेजरमेंट घ्यायचं, पुढच्या साईडनं नाही. जे पूर्ण उंचीचं आहे ते शोल्डरपासून ते खालीपर्यंत जेवढं मेजरमेंट भरता येणार जे ब्लाऊजच्या शेवटच्या टोकापर्यंत, ते म्हणजे आपलं पूर्ण उंची. आणि पूर्ण उंची प्लस आपण काय करत असतो त्यामध्ये 1 किंवा 1.5 इंच मिसळत असतो. आता तुम्हाला 1 इंच मिसळायचं असेल तर तुम्ही 1 इंच मिसळू शकता आणि 1.5 इंच मिसळायचं असेल तर 1.5 इंच मिसळू शकता. तुमच्या उंचीनुसार तुमच्या म्हणजे साईजनुसार तुम्ही हे करू शकता. तसंच आता पाठीमागचं मेजरमेंट घेतलं तर तसंच आपण गळ्याचं पण घेऊन टाकायचं म्हणजे आपली पाठीमागची मेजरमेंट संपून जातात. आता पाठीमागचा गळा नाही तर 7.5 आहे, तर त्यामध्ये मी अर्धा मिसळं म्हणजेच 8 इंच, कारण आपण हा अस्तरचा ब्लाऊज शिवतो आहे आणि अस्तरच्या ब्लाऊजमध्ये शक्यतो आपण अर्धा इंचच मिक्स करत असतो म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा वाढवत असतो. तर आता हे झालं आपलं 2 मेजरमेंट. आता तिसरं आहे ते म्हणजे छातीचं मेजरमेंट. तर हे बघा, जी हुक लावायची पट्टी आहे ना तिकडून इकडचं माप घ्यायचं, जिकडं आपण म्हणजे हुक लावतो की नाही म्हणजे हुक जिथं अटॅच करतो की नाही तिकडच्या बाजूचं नाही घ्यायचं. म्हणजे जे आपण हुकासाठी लूप बनवतो की नाही, लूप अडकवण्यासाठी, तिकडच्या बाजूचं अजिबात छातीचं माप घ्यायचं नाही. म्हणजे कधीही ज्यावेळेस आपण छातीचं मेजरमेंट घेत असतो तेव्हा कधीही आपल्या उजव्या हाताच्या बाजूचं म्हणजे आपण ज्यावेळेस समोर बघतो आणि त्या बाजूला आपला उजवा हात ज्या बाजूला असतो ना त्या बाजूपासून छातीचं आणि कंबरचं काय करायचं असते मेजरमेंट घ्यायचं असते. तर आता हे बघा, ह्या जिथून हुक आपण आहेत ना तिथून मी पहिलं मेजरमेंट घेतलं, छातीचं मेजरमेंट 8.5 भरले, त्याच्यानंतर कंबरचं त्याच्यापेक्षा 1 इंच कमी असतं हे सगळ्यांना माहीत आहे. तरीही तुमचा विश्वास नसाल तर तुम्ही खाली कंबरचं सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता. आता त्याच्यानंतर दुसरं मेजरमेंट ते म्हणजे आपल्याला शोल्डर पट्टीचं. आता इथं 8.5 छाती आहे त्या आणि उंची आहे 12 किंवा 12.5, तर इथं मी शोल्डर पट्टी 3ची घेणार आहे म्हणजे तयार होऊन ते 2.5ची होईल आहे की नाही. त्याच्यासाठी मी इथं शोल्डर पट्टी 2.5 प्लस अर्धा म्हणजे 3 आणि पूर्ण शोल्डर घेणार आहे फक्त आपण म्हणजेच अर्धा 2.5 इंचाचा. ओके, तर हे झालं शोल्डर. आता त्याच्यानंतर पुढचा गळा घेणार आहोत आपण. हे बघा, एकदम ॲक्युरेट इथं असं ठेवायचं आणि तिथून बरोबर तसं केलं ना तर एक असं जेव्हा मी तुम्हाला दाखवते आता टेपमध्ये तर तसा फोल्ड केला ना टेप तर अर्धा ते पाऊण इंच वाढतं. त्याच्यासाठी ना टेप सरळ ठेवायचा आणि त्याच्या बरोबर सरळ आपण नीटा म्हणतो की नाही नीटोप्यात काढायचं किंवा नेटमध्ये काढायचं तसं सरळ तिथे हे करायचं. तर आता पुढचा गळा होता ना तो होता माझा 5.5 इंच, त्यामध्ये प्लस अर्धा करायचा असतो म्हणजे 6 इंच झाला पुढचा गळा. त्याच्यानंतर आता कटोरीचं मेजरमेंट घेणार आहोत. जर तुम्हाला
कळत नसेल की बाबा किती साईजनुसार कितीची कटोरी काढायची, तर सरळ जिथं जब मेजरमेंटचा ब्लाऊज आहे ना त्याचं कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं, त्याच्यानुसार सुद्धा आपली कटोरी निघते. तर आता मी कटोरीचं मेजरमेंट घेतलं, इथं 5.5ची कटोरी निघलेली आहे. आता त्याच्यानंतर बाहीची लांबी जिथून शोल्डरपासून आपण बाही जॉईंट केली ना, म्हणजे तुमची शॉर्ट बाही असू शकते, लॉंग बाही असू शकते, कशीही असू शकते, त्याच्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे. आता इथंच बाहीची लांबी 9 आहे, त्यामध्ये मी प्लस काय करणार आहे अर्धा इंच, म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अस्तरचा ब्लाऊज जेव्हा शिवत असतो किंवा स्टिच करत असतो ना, त्यामध्ये अर्धा इंच काय करायचं असते एक्स्ट्रा, म्हणजे ॲड करत जायचं असते. कारण अस्तरच्या ब्लाऊजला फक्त आपण पाव इंचाची किंवा अर्धा इंचाची शिलाई माया आणि स्टिचिंग करत असतो, त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते. तर आता ही झाली आपली मेजरमेंट. आता दंडघेर पण घ्यायचा असतो, कारण तो फिटिंगसाठी लागतो. दंडघेर कोणाचा 5.5 पावणे 6 ह्या पद्धतीनं असू शकतो. तर आता ही झाली आपली मेजरमेंट. ही मेजरमेंट आपण कशी घ्यायची, काय करायची, हे ब्लाऊजवरून मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये आणि अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ही मेजरमेंट तुमची ॲक्युरेट आली तर तुमचा ब्लाऊज काय होणार आहे किंवा कटिंग काय होणार आहे, व्यवस्थित आणि ॲक्युरेट येणार आहे. तर आता मी तुम्हाला पेपर कटिंग कसं करायचं हे सांगणार आहे. तर चला, पेपर कटिंगसाठी एक पेपर घेऊया. तो पण बंद बाजूकडून सुरुवात करायची. बंद म्हणजे जिकडून ओपन नसतो पेपर, जिकडून जॉईंट असतो पेपरचा, तिकडून सुरुवात करायची. नाहीतर तुम्ही जिकडून जॉईंट नसेल ना तिकडून कराल आणि तुमचं सगळं पेपर कटिंग चुकून जाईल. त्याच्यामुळं कधीही पेपर कटिंग करताना बंद बाजूकडून पेपर कटिंग करायचं असतं. तर आता सुरुवात करूया. आता पहिली गोष्ट, पहिल्यांदा काय टाकायचं मेजरमेंट, पूर्ण उंची. आता पूर्ण उंची आपली आहे 12, त्यामध्ये प्लस मी 1 इंच घेणार आहे एक्स्ट्रा, कारण मला थोडीशी शॉर्ट वाटते उंची, किंवा थोडासा ब्लाऊज वरती जातो त्याच्यासाठी, किंवा थोडासा गोळा वगैरे झाला तर तो थोडंफार इकडं तिकडं होतं, म्हणून मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे 13 इंचाची तर मी पूर्ण उंची टाकली. त्याच्यानंतर तिथंच आपण कंबरेचं माप टाकायचं आहे. म्हणजे आपली कंबर आहे 8 इंच, म्हणजेच 7.5, त्यामध्ये प्लस 1.5 इंच केले मी, म्हणजेच 9 इंचाचं काय केलं तिथं मेजरमेंट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथून इथं 2.5 इंच गळा रुंदी आणि तिथून पुढे शोल्डरचं मेजरमेंट काय करायचे टाकायचे 3 इंच, म्हणजे तिथं 5.5 इंचाचं काय करायचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर खाली पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे 6 इंचाचा, हे बघा इथं. आणि त्याच्यानंतर इथं पावणे 6 इंचाचा काय करायचं आहे मुंडासुद्धा टाकून घ्यायचा आहे. हे झालं पूर्ण मेजरमेंट आपलं. आता त्याच्यानंतर नाही इथं 2.5 इंचाला मार्किंग करून आधी पुढच्या गळ्याचे ही सगळं काही आखून घ्यायचं. चौकोन असा शेप काय करू शकता तुम्ही इथं आखून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता बघा, हा पुढचा गळ्याचा शेप मी आखून घेतला आहे. त्याच्यानंतर तिथूनच काय करायचं आहे तुम्ही असं पूर्ण आडवं, जशी पट्टी पकडली ना मी तसं तुम्ही छातीचं मेजरमेंट तिथं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कुठून मुंड्यापासून मुंड्याच्या लाईनमध्ये आपल्याला छातीचं मेजरमेंट काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे. हे बघा, इकडून इथं पण पुढं बघायचं, इथं 3 इंच भरते काय, एक्स्ट्रा अजिबात घ्यायचं नाही. ताडीच तिथं 3 एकदम व्यवस्थित आणि ॲक्युरेट. इथं बघा मुंड्याचा मी आकार देऊन घेतला व्यवस्थित. आता बघा म्हणजे मेजरमेंट टाकून घेतलं. आता इथून इथं आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे. म्हणजे छाती आपली आहे 8.5, त्यामध्ये प्लस 1.5 केले, म्हणजे 10 इंचाचं इथं काय करायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे इथं 10 इंचाला. ओके. तर हे 10 इंचाचं मार्किंग झालं की त्याच्यानंतर आता काय करायचं आहे मुंड्यापासून पुढं ते जोडून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं, म्हणजे आपला मुंड्याचं तिथं काय होतं आकार निर्माण होतो व्यवस्थित असा. तर आता हे बघा, हे मी सगळं काही जोडून घेतलं व्यवस्थितपणे. 3 मार्किंग करायच्या किंवा 2 केल्या तरी चालतात. आता मुंड्याच्या तिथं आपल्याला अर्धा इंच आणि 1 इंच असं 1.5 इंचाचं काय करायचं आहे मार्किंग करायचं आहे कुठल्या आतल्या चौकोनाला. आता तुम्हाला पेपरवर कसं दिसतंय कसं नाही हे मला अजिबात आयडिया नाही, पण मी पुढच्या वेळेस किंवा ज्यावेळेस मी तुम्हाला दुसरं काही कटिंग दाखवेन ना त्यावेळेस मी तसा तो कार्डबोर्डचा पेपर असतो ना तसावाला यूज करेन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कुठं काय खुणा करते किंवा कुठं मी कोणती कटिंगचं मेजरमेंट टाकते ते तुमच्या लक्षात येईल. आता इथं मुंड्याचं मी मेजरमेंट घेतलं, एक अर्धा आणि 1.5 इंचाला मार्किंग करून घेतले. त्याच्यानंतर तिथूनच खाली मी 1.5 इंच, 2 इंच आणि 2.25 इंच असंच मार्किंग करून घेतले. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला योगपट्टीचं, म्हणजेच आपली जी ब्रेशर पट्टी असते त्याचं मेजरमेंट टाकायचं. त्याच्यासाठी काय करायचं, इकडून 3 इंच आणि तिकडून 2.5 इंचाचं मार्किंग करायचं. कारण आपली उंची आहे ती तयार उंची होणार आहे आपली 12.5 किंवा पावणे 13पर्यंत, म्हणून आपण इकडं 3 इंच आणि तिकडं 2.5 इंच त्याचासुद्धा आकार आहे बघा असा योगपट्टीचा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. सरळ सरळ रेष ओढायची नाही, त्याला थोडासा खोलगट आकार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आता इथं काय करायचं, उजव्या बाजूनं तिकडं पलीकडं म्हणजे इकडून तिकडं कटोरीचं मेजरमेंट टाकायचं. आता इथं कटोरीचं मेजरमेंट आपलं 5.5 पावणे 6 आहे, त्यामुळे इथं मी ते टाकलं. त्याच्यानंतर इथं वरती
पुढच्या गळ्याला 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या कटोरीला काय करायचं आहे, सेप देऊन घ्यायचं व्यवस्थित. ज्या कोणत्या पॉईंटमधून जाते ना तुमची कटोरी त्यामधून ते काय करायचं आहे, अगदी व्यवस्थितपणे सेप घ्यायचं आहे. मुंड्याचा सुद्धा इथं मध्य काढून घ्यायचा आहे. मुंडा 5.5 आहे तर बरोबर 6ला 2 रेषा कमी आहे ना, तर त्याला पण असा सेप देऊन मस्तपैकी असा घ्यायचा आहे. पुढचा आणि मागचा जो काही मुंडा आहे तो, हे बघा. आणि तो कोणत्या मध्यातून जातो ते सुद्धा व्यवस्थित बघायचं. मध्याबरोबर त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. त्याच्यावर तर सगळा आपल्या गळ्याचा आणि बाहीच्या आकाराचा प्रश्न असतो. तिथंच आपल्याला बाही जॉईंट करायची असते. आलं का तुमच्या लक्षात? तर आता हे बघा, कटोरीचं पूर्ण मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे मी. आता काय करायचं, ही कटोरी जी आहे ना ती कोणत्या पॉईंटमधून जाते ते बघायचं. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ह्या कोपऱ्यापासून ते 1.5 इंच, 2 इंच आणि 2.25 इंचाला मार्किंग करायची. ते कोणत्याही एका पॉईंटमधून कटोरीचं आपलं मेजरमेंट जातं. तर ती व्यवस्थितपणे कटोरी दिसते. कटोरी ही नेहमी फुगीर, थोडीशी व्यवस्थित असावी, जास्त चपटी वगैरे नसावी. बघा, अशा पद्धतीने मी आता मस्त असा आकार देऊन घेतला आहे आणि पुढच्या गळ्याला गोल असा आकारसुद्धा काय केला आहे, देऊन घेतलेलं आहे. आता हे झालं आपलं पूर्णपणे कटिंग. तर पहिल्यांदा पूर्ण उंची टाकली, त्याच्यानंतर कंबरचं मेजरमेंट टाकलं, त्याच्यानंतर गळा रुंदी आणि शोल्डरचं मेजरमेंट टाकलं, त्याच्यानंतर ना मुंडाचं मेजरमेंट टाकून, कटोरीचं मेजरमेंट टाकून आपण काय केले, व्यवस्थितपणे आखून घेतलेलं आहे आणि कटोरीचा आकार वगैरे सगळं काही तयार केलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, जे फक्त बाहेरच्या बाजूनं कटिंग करायचं. तर हे बघा, मी जसं बाहेरच्या बाजूनं कटिंग करते ना, फक्त तसंच कटिंग करा. अजिबात पुढचं काही वेगळं काही कटिंग करू नका. बाहेरचा मुंडा सकट कट करून टाका, अगदी व्यवस्थित. फक्त बाहेरच्या बाजूनं कटिंग सांगितलं आहे मी, आतल्या कुठल्याही पद्धतीनं कटिंग वगैरे काही सांगितलेलं नाही. तर आता बघा, हे झालं आपलं बाहेरचा मुंडा वगैरे सगळं काही कट. तर इथं आपलं पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग एकाच ह्याच्यामध्ये कटिंगमध्ये तयार होतात. तर जे कोणी स्टिचिंग करत असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की मी कटिंग कशा पद्धतीने केले. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात येईल असं सुद्धा मी समजून सांगितले. तर आता काय करायचं, बरोबर मधोमध कट करायचा आणि जो पाठीमागचा भाग आहे तो काढून घ्यायचा आपण अगदी व्यवस्थितपणे. हे बघा, अशा पद्धतीने जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसा डिक्टो तसाच करायचा आहे, हुबेहूब तसाच करायचा आहे. झालं. तर आता हा पाठीमागचा भाग आहे ना जो, त्याच्यावरती लिहून ठेवायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा पाठीमागचा पार्ट म्हणून. आणि ते जशाच तसं काय करायचं, वेगळ्या बाजूला म्हणजे वेगळीकडे ठेवून द्यायचं आहे. ओके. तर एक भाग आपला तयार झाला. आता आपल्याला दुसऱ्या सगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत. आता त्याच्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा पुढच्या. आणि हे बघा, अशा पद्धतीनं. आणि आता वेगवेगळे पार्ट म्हणजे 3 पार्ट निघणार आहेत आपले. एक पट्टी, त्यानंतर दुसरी कटोरी आणि त्यानंतर तो पुढचा भाग कटोरीला जोडण्याचा तो एक निघणार आहे. तर हे बघा, ही इथं एक पट्टी निघली, तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर आता ही इथून कट केलं का आपली काय निघते, कटोरी निघते. तर आता ह्या पार्टमध्ये आहे की नाही, हे सगळे पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचे असतात. जो कटोरी आपण जोडतो तो पार्ट 1.5 इंचाने वाढवायचा आणि योगपट्टी आहे ती कमीत कमी तुम्ही अर्ध्या इंचानं वाढवायची. आता ही पूर्ण आपली कटिंग तर झाली. आतला मुंडा वगैरे ह्या भागाचा कट करून घ्यायचा व्यवस्थितपणे आणि आकार गोलच आला पाहिजे, जास्त असा चित्रविचित्र आकार काढायचा नाही. तर हे बघा, तुम्हाला समजलं असेल. इथं कटोरी, त्याच्यानंतर हा आपला झाला पुढचा भाग आणि तुम्हाला तो मागा दाखवला होता तो झाला मागचा भाग. तर अशा पद्धतीने कटिंग तयार केले. कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.